गुड मॉर्निंग महावितरण बॅच. चला तर अकाउंट्सच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सुपिरियस प्रोफेशनल अकॅडमीतर्फे. होप सो तुम्हाला ही अकाउंटिंगची जी आपली लेक्चर सिरीज आहे ती आवडत असेल. आणि जर तुमचे काही रिमार्क्स असतील तर तुम्ही मला बिलकुल कळवायला विसरू नका माझ्या नंबर्सवरती किंवा माझ्या टीमच्या नंबर्सवरती. ओके, चला तर या पूर्वीच्या चॅप्टर्समध्ये आपण कुठल्या पॉईंट्समध्ये डिस्कशन केलेलं आहे तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. या पूर्वीच्या चॅप्टर्समध्ये आपण किंवा या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्झॅक्शन, नंतर ट्रान्झॅक्शनच्या टाईप, कॅश ट्रान्झॅक्शन, नंतर क्रेडिट ट्रान्झॅक्शन, डेटर, क्रेडिटर, गुड्स, देन बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट संदर्भात बेसिक गोष्टी. ओके, तर बेसिकली आपण लेक्चर नंबर 1 मध्ये काय पाहिलेलं आहे तर अकाउंटचे बेसिक टर्म्स पाहिलेले आहेत. तर आज जो आपला जो पॉईंट ऑफ डिस्कशन असणार आहे ना, आज आपण या ठिकाणी अकाउंटचा ऍक्च्युअल सिलेबस स्टार्ट करणार आहे. ओके, तर बघा थिओरिटिकल फ्रेमवर्क 1. थिओरिटिकल फ्रेमवर्क 1 जसं मी तुम्हाला सिलेबसमध्ये मेन्शनही केलं होतं की थिओरिटिकल फ्रेमवर्क 1 मध्ये आपण अकाउंटच्या पूर्ण थिओरिटिकली कन्सेप्ट लाईन टू लाईन आपण कव्हर करणार आहेत. ओके, तर चला आज आपण सुरुवात करणार आहेत इंट्रोडक्शन या पॉईंट पासून. ओके, चला आपण इंट्रोडक्शन वरती जाण्यापूर्वी बघा, तुम्हाला माहिती आहे एक सोल प्रोप्रायटर पासून एक मल्टीनॅशनल कंपनीपर्यंत बिझनेसमॅन कोणताही असो किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर कोणताही असो. ओके, जर एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आपल्या कस्टमर्सला सर्व्हिस देत असेल, XYZ सर्व्हिस देत असेल, जसा एक CA सर्व्हिस देतो, CS सर्व्हिस देतो, इंजिनियर सर्व्हिस देतो, टीचर लोक आपली सर्व्हिस देतात, डॉक्टर्स लोक आपली सर्व्हिस देतात. तर ज्यावेळेस हे प्रोफेशनल्स लोक आपल्या कस्टमरला सर्व्हिस देतात. ओके, तर बट ऑबियस आहे ती जी सर्व्हिस असणार आहे ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे का? नाहीये. कारण अकाउंट्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट जर आपण एखादी गोष्ट करत असतो तर ती चॅरिटी होऊन जाते. आणि चॅरिटीसाठी जर आपण एखादं काम करत असू ना तर ते आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड होणार आहे का? बिलकुल ते आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड होणार नाहीये. कारण ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट्स फक्त त्याच ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट्स बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड होतात विच मस्ट बी सपोर्टेड बाय मनी और मनीज वर्थ. बरोबर ना? पैसे किंवा पैशाच्या मोबदल्यामध्ये जर आपण काही लेनदेन केली असेल बिझनेसमध्ये, ओके, त्याच गोष्टी आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड होतात. अन्यथा बाकी गोष्टी आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड होतात का बाळांनो? नाही. तर अशा प्रकारे एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा एखादा ट्रेडर किंवा एखादा मॅन्युफॅक्चरर, ज्यावेळेस एखादा मॅन्युफॅक्चरर मॅन्युफॅक्चरिंग करतो म्हणजे काय करत असेल तो रॉ मटेरियल विकत घेतो, फॅक्टरीमध्ये त्याच्यावरती प्रोसेस करतो, देन पॅकिंग करतो आणि होलसेलरला किंवा डीलर्स लोकांना सेल आउट करून टाकतो. तर रॉ मटेरियल खरेदी करण्यापासून होलसेलरला विकण्यापर्यंत, है ना, रॉ मटेरियल खरेदी करण्यापासून होलसेलरला विकण्यापर्यंत या पूर्ण प्रोसेसमध्ये त्याला फायदा होतोय की नुकसान होतोय, आय मीन त्याला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय का नो प्रॉफिट नो लॉसची सिच्युएशन आहे, हे त्याला आयडेंटिफाय करावं लागेल, हे त्याला पाहावं लागेल. बरोबर ना? त्याच्यानंतर एखादा ट्रेडर असेल, ट्रेडरचं काम काय? फिनिश गुड्स विकत घेणे आणि पुढे कस्टमर्सला विकणे. बरोबर ना? तर ट्रेडर ज्यावेळेस ट्रेडिंग करतो तर तो सुद्धा हे जाणून घेण्यामध्ये इंटरेस्टेड बिलकुल असणार आहे की यार त्याला फायदा होतोय की नुकसान होतोय. बरोबर ना? तशाच प्रकारे सर्व्हिस प्रोव्हायडर सुद्धा काय असतात बाळांनो? इंटरेस्टेड असतात आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जे काही ते लोक ऍक्टिव्हिटी करतायत ना, जाणून घेण्यासाठी की त्यांना फायदा होतोय की नुकसान होतोय. ओके, तर मग अशा बिझनेसमॅनची जी रिक्वायरमेंट आहे ना की त्यांची जी काही ऍक्टिव्हिटी झालेली आहे किंवा त्यांची जी काही ऍक्टिव्हिटी चालू आहे बिझनेसची ऍक्टिव्हिटी, त्यांच्यामध्ये त्यांना फायदा होतोय की नुकसान होतोय हे डिपिक्ट करण्याचं काम, हे शो करण्याचं काम कोण करतं? तर बाळांनो हे शो करण्याचं काम करते आपली अकाउंटिंग. हे शो करण्याचं काम कोण करतं बाळांनो? आपलं अकाउंटिंग करतं. म्हणूनच बाळांनो एक गोष्ट या लक्षात ठेवा, अकाउंटिंगलाच आपण लँग्वेज ऑफ बिझनेस असं म्हणतो. अकाउंटिंगलाच आपण काय म्हणतो? लँग्वेज ऑफ बिझनेस असं म्हणतो. अकाउंटिंगला लँग्वेज ऑफ बिझनेस म्हणण्याचं मग कारण काय असेल? कारण अकाउंटिंग स्टेटमेंट जसं एक्झाम्पलसाठी बघा, ज्यावेळेस आपण आपलं जर्नल बनवतो, जर्नलच्या बेसिसवरती आपण लेजर बनवतो आणि लेजर बॅलन्सच्या बेसिसवरती आपण काय बनवतो? ट्रायल बॅलन्स बनवतो. आणि ट्रायल बॅलन्सच्या बेसिसवरती देन आपण फायनली काय बनवतो? ट्रेडिंग अकाउंट बनवतो, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो आणि त्याच्यानंतर आपण बॅलन्स शीट बनवतो. बरोबर ना? ट्रेडिंग अकाउंट ज्यावेळेस आपण बनवतो तर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमधून एखाद्या मॅन्युफॅक्चररला ग्रॉस प्रॉफिट होतोय की ग्रॉस लॉस होतोय हे आपल्याला कुठून कळणार? ट्रेडिंग अकाउंटवरून कळणार. बरोबर ना?
म्हणजे बघा, ट्रेडिंग अकाउंट जर बिझनेसमॅननी बनवली तर त्याला काय समजेल की बाबांनो, त्याला त्याची जे ट्रेडिंग रिलेटेड ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला ग्रॉस प्रॉफिट होतोय का ग्रॉस लॉस होतोय, बरोबर ना. त्याच प्रकारे मग जर एखाद्या बिझनेसमॅनला नेट रिझल्ट मध्ये इंटरेस्टेड असेल तो, है ना, जर एखादा बिझनेसमॅन नेट रिझल्ट जाणून घेण्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर त्याला काय बनवावं लागेल, मग नेट रिझल्ट शो करण्यासाठी आपण बनवतो बाळांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपल्याला काय कळतं, नेट प्रॉफिट कळतो किंवा काय कळतं बाळांनो, नेट लॉस कळतो. काय कळतो, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कळतो. त्याच प्रकारे तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की आपल्या बिझनेसची एक फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करण्याचं काम कोण करतं, तर बॅलन्स शीट. बिझनेसची फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करण्याचं काम कोण करतं, बॅलन्स शीट इंडिकेट करते. तर आपण बॅलन्स शीटमध्ये लेफ्ट साईडला लायबिलिटीज रेकॉर्ड करतो आणि राईट साईडला काय रेकॉर्ड करतो आपण, ॲसेट्स. म्हणजे बॅलन्स शीटच्या मदतीने आपल्याला आपली फायनान्शियल पोझिशन समजते. म्हणजे फायनान्शियल पोझिशन इन द सेन्स की तुमच्याकडे फिक्स्ड ॲसेट किती आहेत, हा की नाही, फिक्स्ड ॲसेट आपल्या किती आहेत, त्याच्यानंतर करंट ॲसेट किती आहेत, त्याच्यानंतर लिक्विड ॲसेट किती आहेत. मग याच्याच कंपॅरिझन मध्ये आपल्याला हे सुद्धा समजतं की आपली भैया नेट कॅपिटल किती आहे, त्याच्यानंतर आपली लॉंग टर्म लायबिलिटीज किती आहेत, त्याच्यानंतर आपल्या शॉर्ट टर्म लायबिलिटीज किती आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस आपण कुठल्या बेसिसवरती करू शकतो, बॅलन्स शीटच्या बेसिसवरती करू शकतो. ओके, त्याच्यामुळे बाळांनो बिझनेस अकाउंटिंगला ना बिझनेसची लँग्वेज म्हटली जाते. याचं कारण एकच आहे, कारण ज्यावेळेस आपण अकाउंटिंग करतो तर बिझनेसची कम्प्लीट फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपल्याला समजून येते. कुठून समजून येते, अकाउंटिंग वरून समजून येते. त्याच्यामुळे आपण अकाउंटिंगलाच काय म्हणतो, लँग्वेज ऑफ बिझनेस. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मला तर तसं वाटणार, सॉरी माझा तसा काही अंदाज नाहीये की एक्झाम मध्ये एवढा पण सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, बट स्टील तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी लक्षात ठेवा, अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला की अकाउंटिंगची जी ऍप्लिकेशन आहे, अकाउंटिंगची जी ऍप्लिकेशन आहे ती कशी आहे, तर तुमचं आन्सर आलं पाहिजे अकाउंटिंग हॅज युनिव्हर्सल ऍप्लिकेशन. अकाउंटिंग हॅज व्हॉट, युनिव्हर्सल ऍप्लिकेशन. याचं कारण काय माहितीये का, ऑल अक्रॉस द वर्ल्ड अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स युनिफॉर्म बेसिसवरती इच अँड एव्हरी कंट्रीमध्ये सेम लेवलला फॉलो केले जातात, सेम पॅरलन्स मध्ये अडॉप्ट केले जातात. ओके, आणखीन एक महत्वाचा पॉईंट, मग सर अकाउंटिंग आपल्याला डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प करतं का, अकाउंटिंग आपल्याला डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प करतं का, याचा आन्सर आहे बिलकुल यस. ही आपण अकाउंटिंगच्या ऍडव्हान्टेज मध्ये पुन्हा डिस्कस करूच या. ओके, अकाउंटिंगच्या ऍडव्हान्टेज मध्ये आपण पुन्हा एकदा डिस्कस करून घेऊ. ओके, होप सो तुम्हाला ह्या अकाउंटिंग संदर्भात ज्या 2-3 इम्पॉर्टंट पॉईंट होते, लाईक फर्स्ट इंट्रोडक्शन वाल्या पॉईंट मध्ये ते तुम्हाला समजले असणार आहे. ओके, चला सगळ्यात महत्वाचा पुढचा पॉईंट आहे आपण, जो की इम्पॉर्टंट आहे, मीनिंग ऑफ अकाउंटिंग. मीनिंग ऑफ अकाउंटिंग. चला आता अकाउंटिंगच्या काही डेफिनेशन्स आहेत, ते आपण काय करू, डेफिनेशन एकदा रीड आउट करून घेऊ. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगणार आहे. मीनिंग ऑफ अकाउंटिंग बघा, द कमिटी ऑन terminology set up by the American Institute of Certified Public Accountant. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कंट्रीमध्ये ICAI जी अकाउंटिंग मधली हायेस्ट बॉडी आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, बरोबर. तशाच प्रकारची अमेरिकेमधली कोणती बॉडी आहे मग बाळांनो, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स. ओके, मग अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंटनी अकाउंटिंगची डेफिनेशन डिफाईन केली आहे. अकाउंटिंगची काय केली बाळांनो, डेफिनेशन डिफाईन केली आहे. तर मग त्यांच्या मते अकाउंटिंग काय आहे. ओके, मग या संस्थेच्या मते अकाउंटिंगचं मिनिंग काय आहे, तर बघा त्यांच्या मते अकाउंटिंग कशा प्रकारे त्यांनी डिफाईन केली आहे. तर याच्यासाठी तुम्हाला ना काही वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके, RCS काय लक्षात ठेवणार तुम्ही, RCS. ओके, आता बघा अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंटच्या मते मग बघा अकाउंटिंग म्हणजे काय, तर अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ, अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ, R स्टँड फॉर व्हॉट, रेकॉर्डिंग, C स्टँड फॉर व्हॉट, क्लासिफाईंग, S स्टँड फॉर व्हॉट, समरायझिंग, S स्टँड फॉर व्हॉट, समरायझिंग. तर सिंपल एक तुम्हाला सांगू का, अकाउंटिंग एक आर्ट आहे. अकाउंटिंग बघा काय एक आर्ट आहे. जर एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला अकाउंटिंग इज द डॅश आर्ट और सायन्स, तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे बाळांनो, अकाउंटिंग इज द आर्ट. अकाउंटिंग इज द
आर्ट ऑफ, पण आर्ट कशाची आहे तर आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. आर्ट ऑफ व्हॉट? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग हे तुम्हाला एक्झाम मध्ये बिलकुल विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग, आता मी इमिडिएटली तुम्हाला त्याच्यावरतीच घेऊन जातो. तर आपण काय करू सुरुवातीला ना, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंगचा अर्थ काय तो समजून घेऊ. ओके, मीनवाईल तुम्ही हे लक्षात ठेवा की अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ व्हॉट? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. ही गोष्ट लक्षात असू द्या. तर याच्यामध्ये मग रेकॉर्डिंगचा अर्थ काय? याच्यामध्ये रेकॉर्डिंगचा अर्थ काय? चला आता बघा, रेकॉर्डिंगचे डेफिनेशन आहे. या डेफिनेशनला तुम्हाला बिलकुल इम्पॉर्टंट करून ठेवायचं आहे. ही डेफिनेशन एकदम महत्वाची डेफिनेशन आहे. ओके, आणि या डेफिनेशन मधली ईच अँड एव्हरी लाईन तुम्ही लक्षात ठेवायची. या डेफिनेशनच्या मध्ये ना ज्या काही कीवर्ड्स आहेत ते फार महत्वाचे आहेत. बघा, दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग. म्हणजेच काय वेळांनो, रेकॉर्डिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग. बघा, जर एक्झाम मध्ये तुम्हाला एमसीक्यू टाकला गेला किंवा एखादा या टाईपचा जर एखादा क्वेश्चन आला तर तुम्ही बिलकुल लक्षात ठेवा अकाउंटिंगची बेसिक फंक्शन कोणती आहे, तर तुम्ही बिलकुल आन्सर काय देणार? रेकॉर्डिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग. रेकॉर्डिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग. ओके, डोंट वरी, तुमच्या मनामध्ये जे काय डाऊट्स आहेत ना, वन बाय वन जसं जसं आपण डिस्कशन पुढे घेऊन जाऊ, तुमचे प्रत्येक डाऊट या सेशन मधून क्लिअर होणारच. चला नेक्स्ट, ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन, फार महत्वाची लाईन आहे. ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ऑफ financial character as evidenced by some document such as bill, passbook, salary slip, etc. are recorded in the books of accounts. आता या लाईनचा अर्थ काय? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त तेच ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंट्स, ओनली दोज ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स विल बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स which are of financial nature. which are of what? Financial nature. याचा अर्थ काय? फक्त आणि फक्त तेच बिझनेस ट्रान्झॅक्शन आणि त्याच बिझनेस इव्हेंट्स बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड केल्या जातील ज्या फायनान्शियल असतील. ज्या काय असतील बघा, फायनान्शियल असतील. आणि सगळ्यात महत्वाचं ती पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन झाली आहे याची काहीतरी आपल्याकडे डॉक्युमेंटरी प्रूफ असला पाहिजे. मग डॉक्युमेंटरी प्रूफ मध्ये काय असू शकतं? तुमच्याकडे परचेस बुक असू शकतं, है ना, सॅलरी स्लिप असू शकते का नाही, मग त्याच्यानंतर बिल्स असू शकतात. तर या बिलच्या बेसिसवरती, पासबुकच्या बेसिसवरती, सॅलरी स्लिपच्या बेसिसवरती, त्याच्यानंतर परचेस ऑर्डरच्या बेसिसवरती असे जे काही वेगवेगळे अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आहेत, त्या अकाउंटिंग डॉक्युमेंटच्या बेसिसवरती आपण काय करणार? जर्नलमध्ये आपण हे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन काय करणार बाळांनो? रेकॉर्ड करणार. ओके, म्हणजे सेकंड लाईनचा सगळ्यात महत्वाचा क्रक्स काय आहे? तर फक्त आणि फक्त फायनान्शियल नेचरचेच ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंट्स बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड केले जातील. ओके, चला, रेकॉर्डिंग इज डन इन द बुक कॉल्ड जर्नल. रेकॉर्डिंग कोणत्या बुक मध्ये केली जाते बाळांनो? मग जर्नल मध्ये केली जाते. इनफॅक्ट जर्नल हा आपण एक वेगळा सेपरेट चॅप्टर शिकणारच आहे. तरी पण तुम्हाला मी काय करतो माहितीये का, एक तुम्हाला थोडीशी आयडिया असावी त्यासाठी तुम्हाला एक जर्नलचा एक छोटासा फॉर्मॅट बनवून दाखवतो. तुम्हाला तशी आयडिया असणारच आहे की आतापर्यंत तुम्ही जर्नल बिलकुल बऱ्याच वेळेस बनवलंच असणार आहे. तर आपण इथं लिहूयात, हा असेल आपला क्रेडिट कॉलम, हा असेल आपला डेबिट कॉलम, हा असेल आपला लेजर फोलिओ, आणि इथे आपण लिहू पर्टिक्युलर्स, आणि इथे असेल आपली डेट. याला आपण काय म्हणतो? जर्नल. याला आपण काय म्हणतो बाळांनो? जर्नल म्हणू शकतो. ओके, इथे असते आपली डेट. ओके, इथे असते आपली डेट. इथे आपण काय लिहितो बाळांनो? पर्टिक्युलर्स. इथे असतं आपलं लेजर फोलिओ. इथे लिहितो आपण डेबिट अमाऊंट, आणि इथे असते आपली क्रेडिट अमाऊंट. कोणती अमाऊंट असते? आपली क्रेडिट अमाऊंट. याला काय म्हणतो आपण? जर्नल. तर या जर्नलमध्ये आपण जेव्हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो ते एक क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. कोणत्या ऑर्डरमध्ये रेकॉर्ड केले जातात? क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. ओके, तर अकाउंटिंगच्या प्रायमरी एंट्रीज कुठल्या बुकमध्ये केले जातात जर असं तुम्हाला विचारलं गेलं तर तुमचा आन्सर काय असायला पाहिजे बाळांनो? जर्नल. तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? रेकॉर्डिंग इज द डन इन द बुक कॉल्ड जर्नल. रेकॉर्डिंग कुठल्या बुकमध्ये केली जाते? जर्नल बुकमध्ये केली जाते. ओके, दिस बुक मे बी फर्दर डिवायडेड इंटू सेव्हरल सबसिडियरी बुक्स. ओके, आता याच बुकला तुम्ही मग वेगवेगळ्या सबसिडियरी बुकमध्ये पण डिवाइड करू शकतो. जसं मग सर कोणकोणत्या बुक असू शकतात?
तर बाळांनो आपली एक परचेस बुक नावाची बुक असते. ओके, मग त्याच प्रकारे सेल्स बुक असते ना, सेल्स बुक असते आपल्याकडे. त्याच्यानंतर कुठली बुक असते सर? बिल्स रिसिवेबलचं पण एक वेगळं बुक असतं. लाईकवाईज तशाच प्रकारे आपल्याकडे बिल्स पेएबल बुक पण असते. कोणती बुक असते बाळांनो? बिल्स पेएबल एक वेगळी बुक असते. त्याच्यानंतर आपल्याकडे कॅश बुक असतं. कॅश बुक मध्ये सिंगल कॉलम कॅश बुक, डबल कॉलम कॅश बुक, ट्रिपल कॉलम कॅश बुक, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो, एक छोटे छोटे खर्च रेकॉर्ड करण्यासाठी जी बुक आपण मेंटेन करतो त्याला आपण काय म्हणतो? अजय उत्तर करा. छोटे छोटे मिसलिनियस खर्च जे असतात ना, ते रेकॉर्ड करण्यासाठी आपण कोणती बुक मेंटेन करतो? त्याचं उत्तर पी पासून स्टार्ट होतं बघा, पेटी कॅश बुक. ओके, कुठली बुक मेंटेन करतो आपण? पेटी कॅश बुक मेंटेन करतो. ओके, चला, होप सो तुम्हाला आता रेकॉर्डिंग समजलं असेल. तर रेकॉर्डिंगचा अर्थ सिम्पली रेकॉर्डिंगचा अर्थ काय मग? रेकॉर्डिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग, है ना. रेकॉर्डिंग इज व्हॉट? बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग. तर रेकॉर्डिंग मध्ये आपण काय करतो? फक्त आणि फक्त त्याच ट्रान्झॅक्शन्स आणि इव्हेंट ज्या फायनान्शियल नेचरमध्ये असतात त्यालाच आपण काय करतो? रेकॉर्ड करतो एका व्हॅलिड डॉक्युमेंटरी प्रूफच्या बेसिसवरती. मग रेकॉर्डिंग कुठल्या बुकमध्ये केली जाते? तर जर्नल बुकमध्ये केली जाते, आणि जर्नल बुकला फर्दर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं जातं, ज्याला आपण काय म्हणतो? सबसिडरी बुक म्हणतो. ओके, चला, त्याच्यानंतर आहे बाळांनो क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन इन द सेन्स क्लासिफाईंग. ओके, आता बघा, क्लासिफाईंग तुम्हाला सांगण्या अगोदर ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ओके, एक गृहीत धरा की तुम्ही तुमच्या बायकोसोबत, किंवा जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत मार्केटमध्ये गेलात खरेदी करण्यासाठी. ओके, मार्केटमध्ये तुम्ही जाता ना खरेदी करण्यासाठी. मग चला आपल्या लातूरच्या गोलाईमध्ये जाऊ आपण. गृहीत धरा की तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन गोलाईमध्ये खरेदी करण्यासाठी गेलात. आता मला सांगा, तुम्ही गोलाईमध्ये जाण्यापूर्वी तुमच्या बायकोने लिस्ट बनवली की तुम्हाला ना जवळपास 50 आयटम मार्केटमधून घेऊन यायचे. तुमच्या बायकोने काय बनवली बाळांनो? लिस्ट बनवली आणि सांगितलं की आपल्याला 50 आयटम घेऊन यायचे. मला सांगा, तुम्ही घरून मार्केटमध्ये जात असताना काही 50 बॅग घेऊन जाता का हो? की प्रत्येक आयटमसाठी आपण एक सेपरेट बॅग घेऊन जाऊ आणि ते 50 आयटम 50 बॅगमध्ये भरू आणि घेऊन येऊ? तुम्ही तसं करता का? नाही करत. म्हणजे तुम्ही काय करता माहितीये का? सिंपल, तुम्ही एक बॅग घेऊन जाता, एक बॅग घेऊन जाता आणि सिंपल काय करता? खरेदीला चालू करता. एक्झाम्पलसाठी समजा तुम्ही सर्वात अगोदर एका ब्युटी शॉपमध्ये गेलात, तुमच्या वाईफची ती काही रिक्वायरमेंट होती, त्यांनी काही तिथे ब्युटी प्रोडक्ट्स विकत घेतले. तुम्ही सिंपल काय करता? पेमेंट करता, ते ब्युटी शॉपचे जे काही प्रोडक्ट उचलता आणि बॅगमध्ये टाकता, बरोबर का नाही? मग फर्दर असं गृहीत धरा की तुम्हाला काही वेगळे कपडे वगैरे खरेदी करायचे आहेत. तुम्ही मग कपड्याच्या शॉपमध्ये गेलात, पुन्हा कपडे खरेदी केले, त्या बॅगमध्ये टाकले. ओके, पुन्हा तुम्ही मग सब्जी मार्केटमध्ये गेलात, त्या सब्जी मार्केटमधून काही सब्जीज घेतली आणि पुन्हा त्या बॅगमध्ये टाकली. मग तुम्हाला काही हाऊस युटिलिटीच्या काही गोष्टी लागणार होत्या, हार्पिक वगैरे समजा, किंवा तुमचा शॅम्पू असेल, साबण असेल, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेणार आणि त्या बॅगमध्ये भरणार, बरोबर? मग ती बॅग तशीच घेऊन काय करणार? तुम्ही घरी येणार. ती बॅग जशीच्या तशी ज्यावेळेस तुम्ही घरी घेऊन येता, तर तुम्ही असं करता का की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे की तुम्ही जाणार आणि सरळ त्या बॅगमध्ये काढून घेणार? असं करता का? नाही करत ना तुम्ही. तर तुम्ही काय करता माहितीये का? तुमच्या त्या बॅगमध्ये जे काही 50 आयटमची लिस्ट बनवून तुम्ही विकत खरेदी केली आहे, त्या 50 आयटमची जी काही बॅग आहे, अशी एक बॅग असते, बरोबर? या बॅग मधून तुम्ही काय करता? मग जे आयटम किचन रिलेटेड आहेत तुम्ही या बॅग मधून काढता आणि त्याला कुठे शिफ्ट करता बाळांनो? मग किचन मध्ये. मग या बॅग मधले काही आयटम जे बाथरूम युटिलिटीमध्ये यूज होतात, तर इथून उचलता आणि कुठे ठेवता? बाथरूम मध्ये ठेवतो सर आपण, सिंपल आहे. मग इथून काही तुमच्या होऊ शकतं की बेडरूमच्या काही गोष्टी आहेत, है ना, तर तुम्ही उचलता आणि बेडरूम मध्ये ठेवता. कपडे वगैरे तुमच्या कबर्ड मध्ये तुम्ही ठेवून देता, बरोबर ना. काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला हॉलमध्ये ठेवायच्या, ओके, तुम्ही उचलता आणि हॉलमध्ये ठेवून देता, बरोबर ना. तर सिंपल यालाच आपण काय म्हणतो माहितीये का? क्लासिफाईंग. सिंपल आपण यालाच काय म्हणतो बाळांनो? मग क्लासिफिकेशन. मग सर याचा आणि आपल्या ट्रान्झॅक्शनचा, याचा आणि आपल्या लाईक अकाउंटिंगचा काय घेणं देणं आहे? सिंपल तुम्हाला समजून येईल बघा. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता, कुठे रेकॉर्ड करतो आपण ट्रान्झॅक्शन? जर्नलमध्ये. ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो त्यावेळेस आपण हा नाही विचार करत की हा परचेसचा आहे, हा सेल्सचा आहे, हा बँकचं ट्रान्झॅक्शन आहे, हे डेटरचं ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिटरचं ट्रान्झॅक्शन आहे. आपण काय विचार करतो का? नाहीये. आपण जर्नलमध्ये ऑल टुगेदर सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये आपण काय करतो बाळांनो? रेकॉर्ड करतो. क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये आपण काय करतो? रेकॉर्ड करतो. म्हणजे एकदा का आपले ट्रान्झॅक्शन क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये रेकॉर्ड झाले की मग त्याच्यानंतर आपण काय करतो माहितीये का? त्याच्यानंतर आपण काय करतो? लेट्स मी तुम्हाला एका ब्लँक स्पेसमध्ये थोडंसं एक्सप्लेन करण्याचा विचार आहे माझा. एक मिनिट.
जस्ट इथे तुम्हाला एक्सप्लेन करेल मी ते. आता इकडे बघा, जर्नलमध्ये तुम्ही असं अजम्पशन करा की आपण जर्नलमध्ये जवळपास 50 जर्नल एंट्री बनवल्या आहेत. एक्झाम्पलसाठी आपण किती जर्नल एंट्री बनवल्या आहेत? 50 जर्नल एंट्री बनवल्या आहेत. त्याच्यापैकी आपली एंट्री नंबर 1 आहे परचेस रिलेटेड. एंट्री नंबर 1 काय आपली? परचेस रिलेटेड आहे. ओके, ती परचेस बुक मध्ये एंट्री झाली आहे समजा. मग आपण याला इथून परचेस रिलेटेड परचेस बुक मधून शिफ्ट करतो आणि मग कुठं रेकॉर्ड करतो मला सांगा? कुठं रेकॉर्ड करतो आपण? परचेस अकाउंट मध्ये, आहे की नाही? मग त्याच्यानंतर सेल्स रिलेटेड ट्रान्झॅक्शन आपण कुठे रेकॉर्ड करणार? मग सेपरेट अकाउंट मध्ये शिफ्ट करणार ना त्याला आपण, सेल्स अकाउंट मध्ये. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅश रिलेटेड कुठे मेंटेन करणार आपण? कॅश बुक किंवा कॅश अकाउंट मध्ये, आहे की नाही? त्याच्यानंतर बँक वाले ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड करणार आपण? बँक अकाउंट मध्ये. सर सिंपल, आहे का नाही? म्हणजे जर्नल मधले जे काही आपण जेवढ्या नंबर ऑफ एंट्रीज आपण पास करतो ना, तर त्या नंबर ऑफ एंट्री ज्या ज्या अकाउंट वरती रिफ्लेक्ट करणार आहेत आपण त्याला तिथून उचलतो आणि मग कुठे शिफ्ट करतो आपण त्याला? सांगा, कुठे शिफ्ट करतो आपण त्याला? त्याच्या रिस्पेक्टिव्ह अकाउंट्स मध्ये शिफ्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो? क्लासिफाईंग. त्याला आपण काय म्हणतो? क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन किंवा क्लासिफाईंग ऍक्टिव्हिटी आपण असं त्याला म्हणतो. ओके, होप सो तुम्हाला समजलेलं असेल. तर चला, अ क्लासिफिकेशन इज कन्सर्न विथ द सिस्टमॅटिक अनालिसिस ऑफ रेकॉर्डेड. हा रेकॉर्डेड डेटा कुठं रेकॉर्ड केलाय आपण? मग जर्नलमध्ये. कुठे रेकॉर्ड केलेला आहे सांगा? जर्नलमध्ये रेकॉर्ड केलाय. रेकॉर्डेड डेटा विथ व्ह्यू टू ग्रुप ट्रान्झॅक्शन और एंट्रीज ऑफ वन नेचर. आत्ताच तुम्हाला सांगत होतो, परचेसचे ट्रान्झॅक्शन परचेस अकाउंट मध्ये, सेल्सचे ट्रान्झॅक्शन सेल्समध्ये, कॅशचे ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये आणि बँकचे ट्रान्झॅक्शन बँकमध्ये, डेटरचे ट्रान्झॅक्शन डेटरमध्ये, क्रेडिटरवाले ट्रान्झॅक्शन क्रेडिटरमध्ये. आपण त्याचा एक ग्रुप बनवणार. ओके, ॲज टू पुट इन्फॉर्मेशन इन कॉम्पॅक्ट अँड युजेबल फॉर्म. कॉम्पॅक्ट अँड युजेबल फॉर्म. ओके, बघा, the book containing classified information is called ledger, IMP. क्लासिफाईड इन्फॉर्मेशन कुठे असते? लेजर मध्ये असते. लक्षात ठेवा, क्लासिफाईड इन्फॉर्मेशन कुठे असते? लेजर मध्ये असते. ही गोष्ट लक्षात ठेवा, क्लासिफाईड इन्फॉर्मेशन लेजर मध्ये. आणि रेकॉर्डिंग कुठे केली जाते सांगा? मग रेकॉर्डिंग कुठे केली जाते? जर्नल मध्ये केली जाते. रेकॉर्डिंग कुठे केली जाते? जर्नल. आणि क्लासिफिकेशन कुठे केलं जातं? मग सांगा, लेजर मध्ये केलं जातं. ओके, चला, होप सो तुम्हाला समजलेलं असेल. तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला कळवू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा समरायझिंग. ओके, आता मला एक सांगा, तुम्ही ना जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले, हा ना? सुरुवातीला आपण काय करतो? जर्नलमध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. मग जर्नलच्या बेसिसवरती आपण काय बनवतो? सांगा रे, काय बनवतो? लेजर बनवतो. मग बघा, तुम्ही ना लेजर्स बनवले. गृहीत धरा की तुमच्याकडे कॅपिटल अकाउंट आहे, कॅश अकाउंट आहे, बँक अकाउंट आहे, त्याच्यानंतर रेंट अकाउंट आहे, वेजेस अकाउंट आहे, सॅलरीज अकाउंट आहे, नंतर परचेस अकाउंट आहे, सेल्स अकाउंट आहे, परचेस रिटर्न अकाउंट आहे, सेल्स रिटर्न अकाउंट आहे, बिल्स पेएबल, बिल्स रिसिवेबल, फलाना डिबाका. म्हणजे खूप सारे आपल्याकडे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन आपण करतो, बरोबर का नाही? मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही एवढ्या नंबर ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स रेकॉर्ड करता, जर तुम्हाला एखाद्याने विचारलं की सांगा बरं तुमच्या स्टॉकचं स्टेटस काय, हा ना? स्टॉकचं स्टेटस काय, तर मला एक सांगा, आपण आपल्या जर्नल एंट्रीज कडे बघून किंवा जर्नल बुकला रेफर करून आपण आपल्या स्टॉकचं स्टेटस डिसाईड करू शकतो का? बिलकुल नाही. आपण आपल्या स्टॉकचं स्टेटस डिसाईड करू शकतो का? नाही. इनफॅक्ट तुम्हाला ना स्टॉकच्या स्टेटसची म्हणजे थोडी बहुत आयडिया कुठे मिळेल माहितीये का? लेजर मध्ये मिळेल, बट कम्प्लीट आयडिया तुम्हाला तुमच्या स्टॉकची लेजर मधून सुद्धा मिळणार नाही. हा लेजर मधून तुम्हाला फक्त एवढं कळेल की तुमचा ओपनिंग स्टॉक किती होता, स्टॉक कन्झ्युम किती झाला आणि आता क्लोजिंग स्टॉक किती आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला तिथून कळतील, बट त्याचा अल्टिमेट रिझल्ट तुम्हाला तिथे कळणार आहे का? नाही. तर देन आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? आपण लेजर मध्ये जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले आहेत ना, आपल्याला त्याला समराईज करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल? त्याला समराईज करावं लागेल. तर आपण ही समरी कुठे बनवतो माहितीये का? आपण ही समरी कुठे बनवतो? समरायझिंग मीन्स व्हॉट? This process leads to the preparation of financial statement. Preparation of what? Financial statement. मग आपण जे फायनान्शियल स्टेटमेंट बनवतो, तर मग आपण लेजरच्या मदतीने काय बनवतो बाळांनो? आपण ट्रायल बॅलन्स. लेजरच्या मदतीने आपण काय बनवतो?
ट्रायल बॅलन्स बनवतो आणि या ट्रायल बॅलन्सच्या बेसिसवरती आपण मग पुन्हा काय बनवतो माहिती आहे का, ट्रेडिंग अकाउंट बनवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो आणि त्याच्या मदतीने आपण काय बनवतो, बॅलन्स शीट बनवतो. जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन केलंच होतं की ट्रेडिंग अकाउंट मधून आपल्याला अल्टिमेट रिझल्ट कुठला मिळतो, एक तर काय मिळणार आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे का नाही, किंवा काय मिळू शकतो आपल्याला तिथून ग्रॉस लॉस मिळू शकतो. तशाच प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून आपल्याला काय मिळू शकतो, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळतो. आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट मधून आपल्याला अल्टिमेट रिझल्ट काय कळतील की आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे, आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे. तसंच त्याच प्रकारे कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट. ओके म्हणून आपण काय करू माहिती आहे का, हे कॅश फ्लो आणि फंड फ्लो स्टेटमेंटला ना आपण वेगळ्या सेशनमध्ये डीपमध्ये डिस्कशन करू. तसे आपले हे दोन्ही आपल्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये सेपरेट चॅप्टर्स आहेतच. ओके तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग डील्स विथ व्हॉट, जर्नल. ओके क्लासिफाइंग डील्स विथ व्हॉट, लेजर. समरायझिंग डील्स विथ व्हॉट, तर तुमचा आन्सर असायला पाहिजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे असायला पाहिजे. ओके चला अनालिसिस वाल्या पॉइंटला ना मी तुमच्या अनालिसिससाठी ना याला थोड्या वेळासाठी तुम्हाला मी होल्डवरती ठेवतो. ओके अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन थोड्या वेळासाठी होल्डवरती ठेवा. चला आपण पुढे येऊ आता. कम्युनिकेटिंग. ओके मला सांगा जे काही आपले बुक्स ऑफ अकाउंट्स आपण बनवतो, समजा एक्झाम्पलसाठी एखादी कंपनी आहे, एखादी कंपनी म्हणजे चला आपण एक कंपनीचं नाव घेऊ, इथे एक्स लिमिटेड एक कंपनी आहे. ही एक्स लिमिटेड कंपनीने त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले. एक्स लिमिटेड कंपनीने काय केले, त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत. तर मला सांगा या बुक्स ऑफ अकाउंट्सचा ऍक्च्युअल मध्ये मग यूज कुणाला आहे, हे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ना मग त्याचे युजर्स कोणीतरी असायला पाहिजेत ना, सो दॅट ती इन्फॉर्मेशन यूज करून कुणाला तरी डिसिजन घ्यायला मदत व्हायला पाहिजे. बरोबर का नाही, हा या ना सांगा बरोबर का नाही. जे काही अकाउंटिंग आपण करतो, जसं सोल प्रोप्रायटरच्या केसमध्ये ज्यामुळे सोल प्रोप्रायटर बुक्स ऑफ अकाउंट्स बनवतो तर त्याला त्याचे काही जे काही रिझल्ट आहेत त्याला ते इमिडिएटली माहिती होतात. तशाच प्रकारे कंपनीच्या केसमध्ये किंवा सोल प्रोप्रायटरच्या इनफॅक्ट केसमध्ये पण आपल्याला दोन्हीच्या केसमध्ये हे पाहायचं आहे की हे जे युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आहेत ते कोण असतात. मग बघा अकाउंटिंग युजर्स पर्यंत ती माहिती पोहोचवणे म्हणजेच कम्युनिकेटिंग. अकाउंटिंग युजर्स पर्यंत जे काही अकाउंटिंग रिझल्ट मध्ये जे कोणी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणे म्हणजेच काय, कम्युनिकेटिंग. ओके बरोबर का. चला तर याला एमपी करून ठेवा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येण्याचा चान्स असेल. युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. ओके बघा इम्पॉर्टंट आहे युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. तर बघा युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. एक आहे आपला इंटरनल युजर आणि दुसरं आहे एक्सटर्नल युजर्स. एक कोणते असतात आपले इंटरनल युजर्स आणि दुसरे कोणते असतात एक्सटर्नल युजर्स. ओके बघा इंटरनल युजर्स मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत. कंपनीच्या केसमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला कंपनीच्या बिहॉफवरती वेगवेगळे डिसिजन घ्यावे लागतात. तुम्हाला माहिती आहे even though the shareholders are ultimate owners of the company, but who is responsible for the day-to-day activities that are going to happen in a company, then ultimate answer would be board of director. की कंपनीमध्ये काही डे टू डे ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यासाठी अल्टिमेटली जिम्मेदारी कुणाची आहे, लॅबिलिटी कुणाची आहे, तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची आहे. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा यूज करून म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला त्यांचे डिसिजन घेण्यासाठी अकाउंटिंग इन्फॉर्मेशन लागते. त्याच्यामुळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण आहेत, इंटरनल्स आहेत. बोर्ड ऑफ डायरेक्टर कसे युजर्स आहेत, इंटरनल. त्याच्यानंतर पार्टनरशिप फॉर्मच्या केसमध्ये पार्टनर बट ऑब्वियस आहे यार, पार्टनर कोण येणार आहेत, इंटरनल मध्ये. मग आपले मॅनेजर्स लोक पण कुठे येतील, मॅनेजर्स आणि ऑफिसर्स लोक पण कुठे येतील सांगा, कुठे येतील, इंटरनल युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. इंटरनल युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन याच्यासाठी तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगू का, इंटरनल युजर्स कोणाला म्हणायचं आणि एक्सटर्नल युजर्स कोणाला म्हणायचं. एक गोष्ट सांगू तुम्हाला, अशी कुठलीही व्यक्ती ज्या व्यक्तीला तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटचं ऍक्सेस असतं किंवा बुक्स ऑफ अकाउंटचं ऍक्सेस दिलं जाऊ शकतं त्याला आपण काय म्हणू माहितीये का, इंटरनल युजर्स. मला सांगा बोर्ड ऑफ डायरेक्ट बुक्स ऑफ अकाउंट ऍक्सेस करू शकतात का, हो. पार्टनर यस, मॅनेजर यस, ऑफिसर लोक तर बिलकुल यस. आणि इकडे बघा का तुमच्या इन्व्हेस्टर, आपला जो काही आपल्या कंपनीमध्ये जो इन्व्हेस्टर आहे, इन्व्हेस्टर येऊन तुमचे बुक्स ऑफ अकाउंट चेकआउट करू शकतो, ऍक्सेस करू शकतो का, तर नाहीये. तर एक्सटर्नल युजर मध्ये कोण कोण येणार मग, इन्व्हेस्टर, लेंडर. आता लेंडर म्हणजे कोण, जसं एक्झाम्पलसाठी एखादी बँक आहे जी आपल्याला लोन देते, लेंडरच्या कॅटेगरीमध्ये येणार.
आपले सप्लायर्स पण आपल्या अकाउंटिंगमध्ये इंटरेस्टेड असतात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एजन्सीज आणि देन कस्टमर. गव्हर्नमेंट एजन्सीज अँड कस्टमर. आता बघा इकडे, मग सर या आम्हाला एवढ्या गोष्टी काय मग रट्टा मारायला लागतील का? बिलकुल नाही रे बाळांनो. तुम्ही फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना बुक्स ऑफ अकाउंटचा ऍक्सेस असतं ते सर्वच्या सर्व कुठे क्लासिफाईड होणार? इंटरनल युजरमध्ये. आणि ज्यांना बुक्स ऑफ अकाउंटचं नॉर्मली ऍक्सेस नसतं त्याला आपण काय म्हणतो? मग काय म्हणतो आपण त्याला? एक्सटर्नल युजर्स ऑफ अकाउंटिंग. तर एक्सटर्नल आणि इंटरनल युजर्स ऑफ अकाउंटिंग महत्वाचे पॉईंट आहेत, तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावे लागतील. ओके, चला आपण हा पॉइंट थोड्या वेळाने डिस्कस करू. त्याच्यानंतर आपण काय करू माहितीये का? जस्ट मिनिट. त्याच्या अगोदर ना, एक मिनिट, त्याच्या अगोदर चल आपण हे डिस्कस करू. ओके, हळूहळू जाऊ आपण, काही चिंता करायची गरज नाही. कुठलाच पॉइंट आपला स्किप होणार नाहीये, तर चिंता करायची गरज आहे का? नाही. चला, सब फील्ड ऑफ अकाउंटिंग हा या एकदम महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. सब फील्ड ऑफ अकाउंटिंग. ओके, अकाउंटिंगच्या सब फील्ड कोणकोणत्या आहेत इकडे बघा. अगोदर आपण पाहून घेऊ कोणकोणत्या सब फील्ड आहेत. इकडे बघा, सगळ्यात पहिल्यांदा कुठली येते? फायनान्शियल अकाउंटिंग. सर्वात पहिल्यांदा कुठली येते बघा? फायनान्शियल अकाउंटिंग. मग दुसऱ्या नंबरला कुठली येते? मॅनेजमेंट अकाउंटिंग. दुसऱ्या नंबरला कुठली येते? मॅनेजमेंट अकाउंटिंग. देन थर्ड नंबरला कुठली येणार? कॉस्ट अकाउंटिंग. फोर्थ नंबरला सांगा? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. आणि फिफ्थ नंबरला काय येणार मग? ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. फिफ्थ नंबरला काय येणार? ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. इकडे बघा, जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन बनला की विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग अँड विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग, तर तुमचा आन्सर एकदम क्लिअर असायला पाहिजे की अकाउंटिंगच्या सब फील्ड कोणकोणत्या आहेत. तर अकाउंटिंगच्या सब फील्ड आहेत फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग अँड ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. कोणत्या? ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. महावितरण बॅचवाल्यांनी ना जर कॉस्ट अकाउंटिंग पर्यंत जरी व्यवस्थित लक्षात ठेवलं ना, तुमच्यासाठी मोर दॅन इनफ आहे. तुमच्यासाठी मोर दॅन इनफ आहे बाळांनो. त्याच्या पुढे पण तुम्हाला डिस्कस करण्याची गरज आहे का? नाही. ओके, तर चला सुरू करूयात आपण एक अकाउंटिंग सब फील्डचे डिस्कशन. ओके, बघा पहिल्या नंबरला कोणती आहे? फायनान्शियल अकाउंटिंग. बघा आता बघा, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे सर कोणती अकाउंटिंग? मग तुम्हाला ना एक लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल लक्षात ठेवतो. इकडे बघा, फायनान्शियल अकाउंटिंग इज अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग which deals with a preparation of trading account, a preparation of profit and loss account and balance sheet. ओके, इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा, फायनान्शियल अकाउंटिंग ही अकाउंटिंगची ती सब फील्ड आहे ज्याच्या अंतर्गत आपण काय बनवतो माहितीये का? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवली जाते, आपण त्याच अकाउंटिंगला काय म्हणतो माहितीये का? फायनान्शियल अकाउंटिंग. त्याच अकाउंटिंगला आपण काय म्हणतो मुलांनो? फायनान्शियल अकाउंटिंग. आणि सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट लक्षात ठेवा, फायनान्शियल अकाउंटिंग ही हिस्टॉरिकल असते. फायनान्शियल अकाउंटिंग असते हिस्टॉरिकल असते. मग सर ही हिस्टॉरिकल अशी का? म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगला हिस्टॉरिकल म्हणण्यासाठी पाठीमागचं रिझन काय? तर याचं सिंपल एकच रिझन आहे, या ठिकाणी ट्रान्झॅक्शन अगोदर होतात, म्हणजे ट्रान्झॅक्शन झाल्याच्या नंतर बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपण रेकॉर्ड करतो. त्याच्यामुळे या अकाउंटिंगच्या सब फील्ड आपण हिस्टॉरिकल असंही म्हणतो. ओके, चला काही थ्योरेटिकल पॉईंट आहेत, मी तुम्हाला हायलाइट करून देतो. होप सो तुम्हाला समजली असेल की फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग विच डील्स विथ व्हॉट? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ओके, चला नेक्स्ट. It covers the preparation and interpretation of financial statement and communication to the users of accounts. आता बघा, फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आणि युजर्स, आणि हे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे त्याला आपण काय करतो? कम्युनिकेट करतो. कुणाशी कम्युनिकेट करतो? युजर्स. आणि युजर्स आपण आताच पाहिलेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. ओके, त्याच्यानंतर बघा, इट हॅज हिस्टॉरिकल इन नेचर ॲज इट रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन विच हॅज ऑलरेडी बीन ऑकर्ड. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन ऑलरेडी होऊन गेलेत त्यालाच आपण रेकॉर्ड करतो, है की नाही? चला, द फायनल स्टेप ऑफ द फायनान्शियल अकाउंटिंग इज द प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट झालेला आहे. ओके, इट प्रायमरीली हेल्प्स इन डिटर्मिनेशन ऑफ नेट रिझल्ट्स ऑफ अकाउंटिंग पिरियड. नेट रिझल्ट्स ऑफ व्हॉट? अकाउंटिंग पिरियड
अँड द फायनान्शियल पोझिशन ॲज ऑन द डे. या रे तेच आहे याचा अर्थ. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली प्रायमरीली फायनान्शियल अकाउंटिंग आपल्याला कुठे हेल्प करते, तर या स्टेटमेंटचा अर्थ आहे की ती तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आणि बॅलन्स शीटच्या मदतीने तुम्हाला फायनान्शियल पोझिशन हेल्प म्हणजे शो करायला मदत करते. तर बिलकुल आपल्याला गोष्टी तर ऑलरेडी माहितच आहेत ना. तर बघा नॉर्मली काय आता फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग विच डील्स विथ द प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा. चला त्याच्यानंतर आपण पुढे वळू. मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके, मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता इकडे बघा, बीकॉम मध्ये तुम्ही ना जर हे चॅप्टर्स लर्न केले असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या चॅप्टर म्हणजे कुठल्या अकाउंटिंग विषयी बोलतोय. रेशिओ अनालिसिस, त्याच्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, कंपॅरेटिव्ह अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी. ओके, म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या अकाउंटिंग मध्ये कव्हर होतात त्या अकाउंटिंगला आपण काय म्हणतो? मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण? मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतो. आता बघा मग सर हीच त्याची डेफिनेशन आम्ही समजावी का? नाही. ओके, तर हीची डेफिनेशन वेगळी आहे. ओके, तर ती डेफिनेशन काय? मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ सब फील्ड ऑफ अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज सब फील्ड ऑफ अकाउंटिंग विच हेल्प्स मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे कोण? बोर्ड ऑफ डायरेक्टर समजा, पार्टनर समजा पार्टनरशिप फॉर्मच्या केसमध्ये, किंवा सोल प्रोप्रायटर समजा सोल प्रोप्रायटरच्या केसमध्ये. बरोबर. तर सब फील्ड ऑफ अकाउंटिंग विच हेल्प्स मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. त्याला काय म्हणतो माहिती आहे का आपण? मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतो. आता मला सांगा, आपण बॅलन्स शीट बनवल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट बनवतो, बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे ऍसेटच्या वेगवेगळ्या टाईप आहेत, है ना. फिक्स असेट आहे, त्याच्यानंतर करंट असेट आहे आणि त्याच्यानंतर लिक्विड असेट आहे. बरोबर ना. ह्या असेटच्या वेगवेगळ्या टाईप आहेत. मला सांगा, आपण ज्यावेळेस बॅलन्स शीटचं अनालिसिस करतो, आपण काय करतो? ज्यावेळेस बॅलन्स शीटचं अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला हे समजतं का की आपल्या फिक्स असेट आणि करंट असेटचा रेशिओ काय? म्हणजे आपल्याकडे किती अमाऊंटच्या फिक्स असेटच्या बदल्यात किती अमाऊंटच्या करंट असेट आहेत, याचं रिलेशन आपल्याला कळतं का? नाही कळत. किंवा करंट असेट आणि लिक्विड असेट या दोघांचं रिलेशनशिप आपल्याला कळतं का? अगेन आन्सर इज नो. कळतं का? मला सांगा ना. बॅलन्स शीटच्या मदतीने आपल्याला कळतं का? फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये या गोष्टी आपल्याला कळतात का? तुम्ही सांगा, कळतात का? सांगा ना, कळतात का? नाहीत कळत ना. कळतात का आपल्याला? नाहीत कळत. म्हणजे आता एक्झाम्पलसाठी समजा, जर मी तुम्हाला असं म्हणालो, मी तुम्हाला जर एक अशी बॅलन्स शीट बनवून दिली आणि त्या बॅलन्स शीटच्या एक मिनिट, मी तुम्हाला काय करेल, थोडंसं फक्त ऍसेट साईडला लिहितोय मी, लक्षात ठेवा. बघा, मी सांगतो तुम्हाला ना, आमच्याकडे फिक्स असेट आहे 2 लाख रुपयाची, करंट असेट आहे मात्र 10 रुपयाची आणि आमच्याकडे लिक्विड असेट 0 आहेत. लिक्विड असेट किती आहेत आमच्याकडे? 0 आहेत. तर मला सांगा, याच्या फायनान्शियल अकाउंटिंग तर तुम्हाला फक्त एवढं सांगेल की यार बघा तुमची फायनान्शियल पोझिशन कशी आहे, एवढं सांगेल. पण मला सांगा की तुमच्याकडे ज्यावेळेस मी तुम्हाला आता समजा बोलता आणखीन एक एक्झाम्पल सांगतो वाटल्यास तुम्हाला. मी जसं म्हणालो की आपल्याकडे ना फिक्स असेट आहे 2 लाख रुपयाच्या. फिक्स असेट कितीच्या आहेत आपल्याकडे? 2 लाख रुपयाच्या. आणि करंट असेट आहेत मात्र 10 रुपयाच्या. किती आहेत? मात्र 10 रुपयाच्या. तर मला सांगा, तुमच्याकडे जर फिक्स असेट 2 लाख रुपयाचे असतील आणि करंट असेट फक्त 10 रुपयाचे असतील, तर येणाऱ्या कम्प्लीट फायनान्शियल इयरमध्ये ह्या 10 रुपयावरती तुम्ही तुमचे डे टू डे एक्सपेन्सेस भागू शकता का? बिलकुल नाही. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? तुमची फिक्स असेट विकावी लागेल. याच्यातून एक गोष्ट आपल्याला बिलकुल समजते की आपला फिक्स आणि करंट असेटचा जो काही रेशिओ आहे तो मिसमॅच झालेला आहे. म्हणजे एका सर्टेन प्रोपोर्शन मध्ये आपल्याला फिक्स आणि करंट असेट मेंटेन करायला पाहिजे होत्या, जे की आपण करू शकलो नाही. तर मग ह्या फिक्स्ड आणि करंट म्हणजे एका फिक्स असेटच्या पाठीमागे किती करंट असेट असाव्यात, किंवा काही करंट असेटच्या मागे किती लिक्विड असेट असाव्यात, किंवा लॅबिलिटीच्या प्रोपोर्शन मध्ये आपल्याकडे आपली असेटचं प्रोपोर्शन काय असलं पाहिजे, याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन ज्या अकाउंटिंग मधून आपल्याला प्राप्त होते ना, त्याला आपण काय म्हणतो? मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्यालाच आपण काय म्हणतो? मॅनेजमेंट अकाउंटिंग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मॅनेजमेंट अकाउंटिंग ही फक्त आणि फक्त आपल्या इंटरनल कंट्रोलसाठी आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग फक्त आणि फक्त कशासाठी? आपल्या इंटरनल कंट्रोलसाठी आहे. व्हेरॅज
फायनान्शियल अकाउंटिंग हे आपल्या फायनान्शियल अकाउंटिंगचे जे काही रिझल्ट आहेत ना ते आपण एक्सटर्नल अथॉरिटीजला एक्सटर्नल जे काही लोक आहेत इंटरेस्टेड आपण त्यांना सुद्धा डिस्क्लोज करतो. ओके, चल बघा. इट इज कन्सर्न विथ द इंटरनल रिपोर्टिंग टू द मॅनेजर्स ऑफ द बिझनेस युनिट. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. टू डिस्चार्ज द फंक्शन ऑफ स्टेप वर्शिप, प्लॅनिंग, कंट्रोल, डिसिजन मेकिंग द मॅनेजमेंट नीड्स द व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. मॅनेजमेंटला जर प्लॅनिंग करायची असेल, कंट्रोलिंग करायचं असेल आहे का नाही, तर एखादा प्लॅन बनवायचा तर त्यांना व्हरायटीज ऑफ इन्फॉर्मेशन हवी आहे ज्याच्या बेसिसवरती ते डिसिजन घेऊ शकतात. बरोबर का नाही? ओके, चला एक काम करा. तुम्ही काही नाही, थिअरॉटिकल कन्सेप्ट आहे, थेरी याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला व्यवस्थितपणे समजवले. मी तर तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलेच आहे. बरोबर. चला, नेक्स्ट आहे आपला कॉस्ट अकाउंटिंग. नेक्स्ट सब फील्ड आपली कोणती आहे मित्रांनो? नेक्स्ट सब फील्ड कोणती आपली? कॉस्ट अकाउंटिंग. ओके, आता इकडे बघा. असं गृहीत धरा की आपल्याला पेन बनवायचा आहे. आपल्याला हा पेन बनवायचा आहे. तर एक पेन बनवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल किती लागेल? है ना, रॉ मटेरियल लागतं ना. त्याच्यानंतर आपल्याला लेबरची कॉस्ट किती पडेल, त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस किती लागतील. ओके, मला सांगा, एक पेन बनवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस लागतात का? नाही. तर आपल्याला तशाच प्रकारे मग आपल्याला काय लागेल? ओव्हरहेड्स पण लागतात. म्हणजे काय? इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सुद्धा लागतात. ओके, मग इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट हे जे ओव्हरहेड झाल्याच्यानंतर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट लागते. फॅक्टरीमध्ये होणारे पण काही एक्सपेन्सेस आहेत, मॅनेजरियल लेवलला पण काही होणारे एक्सपेन्सेस आहेत. ह्या ओव्हरऑल एक्सपेन्सेसला कन्सिडर करून आपल्याला काय करावे लागते माहितीये का? आपल्या पेनची फायनल प्रोडक्ट कॉस्ट डिसाईड करावी लागते. आणि ज्यावेळेस आपण फायनल पेनची प्रोडक्ट कॉस्ट डिसाईड करतो ना, त्याच्यानंतर आपण त्यामध्ये आपला प्रॉफिट पोर्शन ऍड करतो आणि त्या पेनची आपण काय करतो, मग सेलिंग प्राइस मार्केटमध्ये फायनली डिक्लेअर करतो आणि त्या प्राइसवरती आपण काय करतो, फायनली तो पर्टिक्युलर पेन मार्केटमध्ये विकतो. म्हणजे सर अकाउंटिंगची एक अशी सब फील्ड जी आपल्याला कॉस्ट कंट्रोल किंवा कॉस्ट टेक्निक किंवा डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट सोबत डील करते ना, तिलाच आपण काय म्हणतो माहितीये का? कॉस्ट अकाउंटिंग. तिलाच आपण काय म्हणतो माहितीये का? कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणतो. ओके, मला सांगा, मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये किंवा फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली रॉ मटेरियल कितीचं लागेल किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कितीचे लागेल अशा गोष्टी कुठे डिस्कस करायला मिळतात का? आन्सर इज नो. अशा गोष्टी डिस्कस करायला मिळतात का? मिळत नाही. त्याच्यामुळे कॉस्टिंगचा कम्प्लीट अनालिसिस कुठे केला जातो माहितीये का? कॉस्ट अकाउंटिंग या सबफील्ड मध्ये केला जातो. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर हे पुढचे दोन अकाउंटिंगच्या सबफील्ड तुम्ही असं नाही केलं तरी चालतील. फक्त लक्षात ठेवा की सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग इज ऑल्सो अ सबफील्ड ऑफ अकाउंटिंग आणि ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग इज ऑल्सो सबफील्ड ऑफ अकाउंटिंग. ह्युमन आणि सोशल वाचून घ्या, फार सिम्पल आहे, त्यामध्ये एक्सप्लेन करण्याला काही नाहीये. पण जरी तुम्हाला नाही समजलं तर तुम्हाला तुमचा जो काही डाऊट असेल तुम्हाला विचारू शकता. ओके, सर त्याच्यानंतर आपण बघू डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटिंग. डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटिंग. मेक इट IMP. याला लाईक इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटिंग. चल करते स्टार्ट. बघा, बुक किपिंग आणि अकाउंटिंग, मला एक सांगा, बुक किपिंग सब फील्ड ऑफ अकाउंटिंग आहे का? नो, नाही, बिलकुल नाही. बुक किपिंग अकाउंटिंगची सब फील्ड नाहीये. अकाउंटिंगच्या सब फील्ड कोणकोणत्या आहेत सांगा मग पुन्हा एकदा सांगा. चला, फायनान्शियल अकाउंटिंग येस, मॅनेजमेंट अकाउंटिंग येस, कॉस्ट अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, चला, ह्या पूर्णच्या पूर्ण सब फील्ड आहेत. चला, बुक किपिंग म्हणजे काय? ओके, इट इज प्रोसेस कन्सर्न विथ द रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. बुक किपिंग म्हणजे काय रे? रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. बुक किपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. सर मग बुक किपिंग केलं कुठं जातं? जर्नलमध्ये. बुक किपिंग कुठं केलं जातं? जर्नलमध्ये केलं जातं. ओके, आता मग सर अकाउंटिंग म्हणजे काय? अरे अकाउंटिंग आता सांगितलं होतं मला, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. राईट, डन. फर्स्ट पॉइंट डन. ओके, सेकंड पॉइंट,
इट कॉन्स्टिट्यूट बेस फॉर अकाउंटिंग. इट कॉन्स्टिट्यूट व्हॉट? बेस फॉर अकाउंटिंग. मला सांगा, जर्नलच्या मदतीनेच आपण काय बनवतो? हा, बिलकुल लेजर बनवतो यार. म्हणजे लेजर बनवण्याचा बेसिस काय आहे? जर्नल. लेजर बनवण्याचा बेसिस काय? जर्नल. बट जर्नल बनवण्याचा बेसिस लेजर आहे का? इकडे बघा, लेजर बनवण्याचा बेसिस जर्नल आहे का? तर यस. जर्नल आहे का? तर यस. बट जर्नल बनवण्याचा बेसिस लेजर आहे का? नाही. जर्नल बनवण्याचा बेस लेजर आहे का? नाहीये. राईट. चलिए पुढे गेलेले मग, इट इज कन्सर्न विथ द लँग्वेज ऑफ बिझनेस. चलो ठीक आहे, थेरोटिकल कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा, इट्स अ लँग्वेज ऑफ बिझनेस. नेक्स्ट, आता बघा, जर्नलमध्ये तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट बनवता येतात का? मला सांगा, जर्नलच्या मदतीने आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट बनवू शकतो का? नाही यार. लिहिले बघा, फायनान्शियल स्टेटमेंट डू नॉट फॉर्म द पार्ट ऑफ दिस प्रोसेस. बट हा बिलकुल आहे. फायनान्शियल स्टेटमेंट आता ठीक आहे, मतलब अकाउंटिंगच्याच म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटचा पार्ट आहे, एवढंच लक्षात ठेवा. ओके. बघा, मॅनेजरियल डिसिजन बुक किपिंगच्या बेसिसवरती घेतले जाऊ शकतात का? नो. बट इथे घेतले जाऊ शकतात का? येस. अकाउंटिंगच्या मदतीने मॅनेजरियल डिसिजन घेतले जाऊ शकतात का? तर येस. बुक किपिंगच्या मदतीने घेतले जाऊ शकतात का? तर नो. देर इज अ नो सब फील्ड ऑफ बुक किपिंग. बुक किपिंगची ऍज सच काही सब फील्ड आहे का रे? नो, कुठलीही सब फील्ड नाहीये. बट अकाउंटिंगच्या सब फील्ड आहेत का? तर आहेत. आताच आपण पाहिलं, फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्स आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या अकाउंटिंगच्या सब फील्ड आहेत. त्याच्यानंतर फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कॅन नॉट बी असर्टेन. बघा, जर्नलच्या मदतीने आपल्याला फायनान्शियल पोझिशन समजत नाहीये. समजते का? नाही समजत. बट अकाउंटिंगच्या मदतीने समजते का? बिलकुल समजते. सर कशी समजते मग? बॅलन्स शीट बनवून आपण आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय करतो बाळांनो? असर्टेन करून घेतो. आपण काय करतो? बॅलन्स शीट बनवून आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन असर्टेन करून घेतो. ओके. चला, आपण आपले नेक्स्ट पॉईंट डिस्कस करण्या अगोदर आपण आतापर्यंत काय काय शिकले एक बार आपण काय करू त्याला माहितीये का? एकदा आपण रिवाइज करून घेऊ. ओके, आपण एकदा काय करू? रिवाइज करून घेऊ. आपण इंट्रोडक्शन मध्ये काय पाहिलं होतं बाळांनो? बघा, अकाउंटिंग हॅज युनिव्हर्सल ऍप्लिकेशन पाहिलं होतं. अकाउंटिंग इज एड टू द डिसिजन मेकिंग झालेलं आहे. अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. आम्ही काही कीवर्ड सांगतोय, लक्षात ठेवा. कीवर्ड सांगतोय, इम्पॉर्टंट आहे, त्या कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. ओके. मग सर अकाउंटिंग म्हणजे काय? सर तुम्ही सांगितलं होतं अकाउंटिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग. रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग. रेकॉर्डिंग कुठं होतं सांगा? जर्नलमध्ये. क्लासिफिकेशन कुठं होतं? लेजरमध्ये. समरी कुठं असते सांगा? ट्रेडिंग, हा जी पीएल, त्याच्यानंतर बॅलन्स शीट. त्याच्यानंतर काय होतं? बॅलन्स शीट मध्ये असतं. ओके. त्याच्यानंतर हा जी रेकॉर्डिंग, आता सांगितल्याप्रमाणे रेकॉर्डिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग. रेकॉर्डिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ अकाउंटिंग. रेकॉर्डिंग फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच केलं जातं. रेकॉर्डिंग ज्या बुकमध्ये केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? जर्नल. त्याला काय म्हणतो आपण? जर्नल. ओके. क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसवरती केलं जातं? जर्नलच्या बेसिसवरती केलं जातं. क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसमध्ये केलं जातं? जर्नलच्या बेसिसमध्ये केलं जातं. आणि ज्या बुकमध्ये केलं जातं त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? लेजर. ज्या बुकमध्ये केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? लेजर म्हणतो. ओके. त्याच्यानंतर समरायझिंग मध्ये काय कव्हर होतं? समरायझिंग मध्ये काय कव्हर होतं? प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो आणि फंड फ्लो स्टेटमेंट. ओके. प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग, कॅश फ्लो, फंड फ्लो. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं बाळांनो युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. याच्यासाठी मी तुम्हाला सिम्पली काय सांगितलं होतं की युजर्स, बेसिकली युजर दोन पार्ट मध्ये डिवाइड आहेत. टाईप नंबर 1 आणि टाईप नंबर 2. टाईप 1 मध्ये काय कोण कव्हर होतात? इंटरनल युजर्स. आणि टाईप 2 मध्ये कोण कव्हर होतात? एक्सटर्नल युजर्स. टाईप 1 मध्ये कोण कव्हर होतं? इंटरनल युजर्स. आणि टाईप 2 मध्ये कोण कव्हर होतं? एक्सटर्नल युजर्स. मी तुम्हाला सांगताना काय सांगितलं होतं? ज्यांच्याकडे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस आहे ते जातील इंटरनल मध्ये, आणि ज्यांच्याकडे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस नाहीये ते जातील एक्सटर्नल युजर्स मध्ये. ओके. चला, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली शिफ्ट झालो होतो पुढच्या टाईप वरती, सब फील्ड ऑफ अकाउंटिंग वरती. पुढे शिफ्ट झालो होतो आपण सब फील्ड ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगच्या किती सब फील्ड आहेत सांगा? मग किती आहेत असं विचारलं तर तुम्ही काय सांगणार? मग 5. किती सांगणार? 5. त्याच्यातली पहिली कोणती आहे सांगा? फायनान्शियल अकाउंटिंग. आता बघा पुन्हा, फायनान्शियल अकाउंटिंग विच डील्स विथ द प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. मॅनेजमेंट अकाउंटिंग विच हेल्प्स मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग, त्याला काय म्हणतो आपण? मॅनेजमेंट अकाउंटिंग. त्याच्यानंतर काय? कॉस्ट अकाउंटिंग विच डील्स विथ द डिटर्मिनेशन ऑफ
कॉस्ट, डिटर्मिनेशन ऑफ व्हॉट कॉस्ट. त्याच्यानंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग. त्याच्यानंतर आपण पाहिला होता डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटिंग. बुक किपिंग हा क्लरिकल असतो नेचरमध्ये, है ना. बुक किपिंग मध्ये प्रायमरी एंट्रीज केल्या जातात, हे क्लासिफिकेशनचा पार्ट आहे. बुक किपिंग हा जनरल लेजरसाठी बेस आहे, बट लेजर हा बुक किपिंग साठी बेस असू शकतो का? नाही. ओके, बघा आपण आज जे काही डिस्कशन केलेलं आहे इथपर्यंतची डिस्कशन तुम्हाला क्लिअर आहे का? इथपर्यंतची डिस्कशन तुम्हाला लोकांना क्लिअर आहे का? कळवा. चला येऊ द्या कमेंट्स, येऊ द्या तुमच्या. काही कमेंट्स असतील तर, काही कमेंट असेल तर कमेंट्स कळवा. समजत असेल तरी सांगा, समजत नसेल तरी सांगा. काही चेंजेस करायचे असेल तर सांगा, तेही सांगा. मी तुम्हाला सांगतो ऍक्च्युली मराठीमध्ये लेक्चर्स घ्यायची मला बिलकुल सवय नाहीये, तरी पण मेजॉरिटी स्टुडंट म्हणतात की सर आम्ही तर मग मेजॉरिटी स्टुडंट मराठी बॅकग्राऊंड मधून आलेलो आहोत, नंतर आम्हाला मराठीमध्ये पेपर द्यायचा आहे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की चला आपण मराठीमध्ये पण लेक्चर द्यायला सुरुवात करू. ओके, होप सो तुम्हाला समजत असेल. जर समजत नसेल तर बिलकुल कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमचा जो काही रिमार्क असेल माझ्यापर्यंत कळवा. ओके, चला समजतंय का? पुढचा पॉईंट घ्यायचा का? मग काचच्यासाठी थांबून एक जो काही ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करायचा का? सांगा, नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करायचा आहे का? तुम्ही म्हणत असाल तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. करायचा का मग नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर? हा, नेक्स्ट लेक्चर घ्यायचे का? चला ठीक है, नो प्रॉब्लम. चलो तो रुकते आज के लिए, मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. तब तक के लिए टाटा बाय बाय.